मालगाव परिसरात विकासाच्या मुद्द्यावर नागरिकांशी थेट संवाद. आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांची गाठीभेट, उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद. मालगाव जिल्हा परिषद गट व गुंडेवाडी पंचायत समिती गट परिसरात निवडणूक प्रचाराचा वेग वाढला असून नागरिकांशी प्रत्यक्ष भेटीगाठी घेत विकासाच्या मुद्द्यावर सखोल संवाद साधण्यावर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ दीपाली श्रीकांत कांबळे जमखंडे गुडेवाडी पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ नीलम मयूर नायकवडे तसेच मालगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार श्री पांडुरंग रंगराव परशुराम पाटील यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेत विविध वाड्या वस्त्यांमध्ये सभा व बैठका घेतल्या. या दौऱ्यात उमेदवारांनी घराघरात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि स्थानिक गरजा जाणून घेतल्या. पाणी पुरवठा, रस्त्याची दुरुस्ती, शाळांची सुविधा, महिला बचत गटांना प्रोत्साहन, युवकांसाठी रोजगाराच्या संधी तसेच आरोग्य सुविधांच्या उभारणीबाबत नागरिकांनी आपली मते मांडली. या सर्व मुद्द्यांची नोंद घेत पुढील काळात ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले. आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी आपल्या संवादात विकास कामाच्या सातत्यावर भर देत स्थानिक स्वराज्य संस्थांमधून प्रभावी नेतृत्व निर्माण होणे किती आवश्यक आहे यावर मार्गदर्शन केले. गावागावात मूलभूत सुविधा पोहोचवणे, महिलांना व युवकांना सक्षम करणे आणि पारदर्शक कारभार करणे हीच आपली प्राथमिकता आहे असे ते म्हणाले. सौ दीपाली कांबळे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवण्याचा मानस व्यक्त केला. सौ नीलम नायकवडे यांनी गुडेवाडी परिसरातील रस्ते, पाणी व शिक्षणाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचे सांगितले. तर श्री पांडुरंग रंगराव पाटील यांनी मालगाव पंचायत समिती गणातील पायाभूत सुविधांबरोबरच शेतकरी व सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. या प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक ठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत आपला पाठिंबा व्यक्त केला. गावागावातील बैठका, चौकसभा आणि वैयक्तिक भेटीगाठीमुळे प्रचाराला लोकसहभागाची जोड मिळत असल्याचे चित्र दिसून आले. एकूणच विकासाच्या मुद्द्यावर आधारित आणि नागरिकांशी थेट संवाद साधणाऱ्या या प्रचार पद्धतीमुळे मालगाव व गुडेवाडी परिसरात निवडणूक वातावरण अधिक सक्रिय झाले असून उमेदवारांविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.